पुणेकरांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। मुंबईनंतर आता पुण्यात सुद्धा डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरू होणार असून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून भाडे तत्वावर 25 डबल डेकर इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी पीएमपी प्रशासनाने अधिकृतपणे निविदा प्रक्रिया सुरू केली असून नव्या वर्षात या इलेक्ट्रिक बस पुण्यामध्ये धावताना दिसतील। दरम्यान पीएमपीने सप्टेंबर महिन्यात या डबल डेकर इलेक्ट्रिक बसची प्रायोगिक चाचणी देखील केली आहे। हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर या परिसरातील रस्त्यांवर 10 दिवस या बसची चाचणी झाली आणि ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर पीएमपीने पुढील पाऊल उचलले आहे। या बस पूर्णपणे इलेक्ट्रिक असून प्रदूषण मुक्त आहेत। या बसच्या बॅटरी कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी पीएमपीने समिती देखील नेमली होती। समितीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर 25 इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुरुवातीच्या टप्प्यात हिंजवडी, खराडी, मगरपट्टा, पुणे स्टेशन, लोहगाव विमानतळ, देहू, आळंदी अशा महत्त्वाच्या मार्गांवर या बस धावणार आहेत। त्यामुळे पुणेकरांचा अधिक सोपा आणि गारेगार प्रवास आता होणार आहे।